नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे सोने आणि चांदीच्या बाजारातील एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तुम्ही सोन्यात गुंतवणूक करत असाल किंवा नवीन दागिने घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो। सोन्यात चांदीच्या वाढत्या किमती बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। काही दिवसांपूर्वी सोन्या चांदीच्या दरांनी एका वेगळ्याच उंचीवर झेप घेतली। भाव इतके वाढले आहेत की आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत। पण अचानक काय झालं? ज्या वेगाने हे दर गगनाला भिडले त्याच वेगाने त्यांच्यात मोठी घसरण सुरू झाली आहे। सोनं आणि चांदी या दोन्ही बाजारात एक मोठा यू-टर्न आला आहे। ही घसरण तात्पुरती आहे की आता बाजार खाली येणार आहे? ऐतिहासिक उच्चांकी दरावरून सोन्याच्या 10 ग्राम दरात किती हजारांची घसरण झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घसरणीमागे कोणती मोठी कारण आहे? तुमच्या गुंतवणुकीचं भविष्य काय असेल? आज आपण याच सर्व प्रश्नांची उत्तर शोधणार आहोत। तुम्ही जर सोन्यात चांदीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अस्थिरता असताना कोणता निर्णय घ्यावा? सध्या घसरण ही खरेदीची सुवर्ण संधी आहे की धोक्याची घंटा? आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोन्यात चांदीच्या ऐतिहासिक दरांची माहिती, सध्याच्या बाजारातील स्थिती आणि या बदलांमागील रहस्य सांगणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा, कारण आज आम्ही जी माहिती देणार आहोत ती तुमच्या पैशासाठी खूप महत्त्वाची आहे। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, मागच्या काही महिन्यात सोन्यात चांदीच्या दरांमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत। एका विशिष्ट वेळेत दरांनी मोठी उंच उडी घेतली आहे आणि लगेच मोठी घसरण देखील झाली। हा प्रवास खरोखर अविश्वसनीय होता। आपल्या आकडेवारीनुसार सोन्याने ऑक्टोबर 17 या तारखेला सर्वात जास्त भाव गाठला होता। त्यावेळी 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा सर्वात मोठा भाव अंदाजे 1,32,770 रुपये होता, तर 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा सर्वात उच्चांक भाव 1,21,700 रुपये होता। या चढ उताराच्या काळात सोन्याचा भाव ऑक्टोबर 3 या तारखेला सर्वात कमी देखील होता। मित्रांनो, 3 ऑक्टोबरला सोन्याचा भाव हा फार कमी होता, म्हणजे 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 1,18,530 रुपये होता। याचा अर्थ असा की फक्त काही दिवसांच्या अंतरात सोन्याच्या 10 ग्रामच्या दरात 14,240 रुपयापर्यंत मोठी वाढ झाली होती। चांदीच्या बाबतीत तर जास्तच थरार होता। ऑक्टोबर 15 या तारखेला चांदीने सर्वात मोठा उच्चांक गाठला, जिथे चांदीचा सर्वात मोठा भाव 1 किलोसाठी 1,90,000 रुपये एवढा होता। आता सर्वात मोठा भाव गाठल्यानंतर सोन्या चांदीच्या बाजारात काय झाले हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे। उच्चांकानंतर लगेचच भाव खाली यायला सुरुवात झाली। उच्चांकी दरावरून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। आजचा 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा दर 1,22,460 रुपये आहे, तर उच्चांक होता 1,32,770 रुपये। याचा अर्थ तब्बल 10,310 रुपये प्रति 10 ग्रामची घसरण झाली आहे। एका महिन्यात 10 ग्राम सोन्यावर 10,000हून अधिक घसरण झाली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्राम दरात देखील 9,450 रुपयांची घसरण झालेली आहे। चांदीच्या दरात तर सोन्यापेक्षाही मोठी घसरण झाली आहे। चांदीचा आजचा दर 1 किलोचा 1,54,900 रुपये आहे, तर उच्चांक होता 1,90,000 रुपये, म्हणजेच तब्बल 35,100 रुपये प्रति किलोची घसरण। ही घसरण खरोखरच मोठी आहे आणि यावरूनच स्पष्ट होते की चांदीच्या बाजारात मोठी सुधारणा झाली आहे। तर मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहूया। सोन्या चांदीच्या दरांमध्ये इतकी मोठी वाढ का झाली आणि अचानक घसरण का सुरू झाली? तर बघा, सगळ्यात पहिले भाववाढीची कारणे बघूयात। सोनं आणि चांदीचे दर जेव्हा उच्चांकी पातळीवर पोहोचले त्यामागे प्रामुख्याने 3 कारणं होती। वाढता जागतिक तणाव, आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विशिष्ट ठिकाणी वाढलेल्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजार आणि इतर अस्थिर मालमत्तांमधून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। दुसरं कारण म्हणजे महागाईची भीती। जगभरात महागाई वाढण्याची भीती असताना सोन्याला महागाईपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो, त्यामुळे मागणी वाढली आणि दर वाढले। तिसरं महत्त्वाचं कारण होतं मध्यवर्ती बँकाची खरेदी। अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आपल्या सोन्याचा साठा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली, ज्यामुळे सोन्याच्या दरांना मोठी चालना मिळाली। आता आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघूया। हा जो भाव घसरलेला आहे, सध्या मार्केटमध्ये सोन्याचा आणि चांदीचा जो भाव घसरलेला दिसत आहे, त्या भाव घसरणीची नेमकी कारणे काय आहेत? आता भाव इतके खाली का आले आहेत? यामागे देखील काही शक्तिशाली आंतरराष्ट्रीय घटक आहेत। तर बघा,
पहिलं कारण म्हणजे डॉलरचे मजबूत होणे आणि बॉन्ड यील्डमध्ये वाढ. अमेरिकन डॉलरचे मूल्य वाढले. डॉलर मजबूत झाला की सोन्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होते. सोबतच अमेरिकेच्या सरकारी बॉन्ड यील्डमध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक काढून बॉन्ड्समध्ये वळले आहेत. तर दुसरं महत्त्वाचं कारण आहे व्याजदर वाढीचा संकेत. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवणार या शक्यतेमुळे सोन्यावर दबाव आला आहे. व्याजदर वाढल्यास सोन्यात गुंतवणूक करणे कमी फायद्याचे ठरते. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे नफा वसुली. भाव उच्चांकी पातळीवर पोहोचल्यावर अनेक गुंतवणूकदारांना आणि व्यापाऱ्यांना आपला नफा निश्चित करण्यासाठी सोने विकले. मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. तर चौथं महत्त्वाचं कारण आहे जागतिक स्थैर्याचे संकेत. काही प्रमाणात जागतिक तणाव कमी झाल्याचे किंवा नियंत्रणात आल्याचे संकेत मिळाल्यास सोन्याची सुरक्षित मालमत्ता म्हणून असलेली मागणी तात्पुरती कमी होते. या परस्पर विरोधी कारणांमुळे सोन्या चांदीच्या दरात मोठा चढउतार पाहायला आपल्याला मिळालेला आहे. आजचे दर आता बघूयात. बघा, 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर आहे 1,22,460 रुपये. तर 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा आजचा भाव आहे 1,12,250 रुपये. तर मित्रांनो, आता चांदीचा आजचा दर जाणून घ्या. आज 1 किलो चांदीचा दर 1,54,900 रुपये आहे. तुम्ही पाहू शकता उच्चांकी दरावरून मोठी घसरण झाल्यानंतर आज सोन्या चांदीच्या दरात कालच्या तुलनेत खूपच कमी घट झाली आहे. याचा अर्थ बाजारात करेक्शन पूर्ण होत आहे आणि दरांना आधार मिळायला सुरुवात झाली आहे. मग आता काय करावे? तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? सध्याच्या या अस्थिर परिस्थितीत अनेक गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे की आता नक्की काय करावे? सोने खरेदी करावे की प्रतीक्षा करावी? यावर तज्ज्ञांचं मत काय आहे ते जाणून घेऊया. अनेक बाजार विश्लेषकांच्या मते उच्चांकी दरावरून सोन्यात झालेली ही 10,000हून अधिकची घसरण म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक उत्कृष्ट संधी आहे. बाजारात जेव्हा दर खाली येतात तेव्हाच खरेदी करणे फायदेशीर ठरते. दुसरं महत्त्वाचं बघा, तज्ज्ञांचा सल्ला आहे की सोन्याकडे नेहमी 5 ते 10 वर्षाच्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहावे. सोन्याने नेहमीच महागाईवर मात केली आहे आणि आर्थिक संकटात ते सुरक्षा कवच म्हणून कामाला येते. तर तिसरं, तज्ज्ञ एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाहीत. त्याऐवजी दरांमध्ये आणखीन थोडी घसरण झाल्यास सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP पद्धतीने म्हणजेच टप्प्याटप्प्याने खरेदी करत राहा. यामुळे तुमच्या खरेदीचा सरासरी दर चांगला राहील. तर चांदी बाबतीत तज्ज्ञांचे मत अधिक सकारात्मक आहे. औद्योगिक वापरामुळे जसे की सोलार, EV आणि उच्चांकावरून 35,000ची घसरण झाल्यामुळे चांदीमध्ये मोठी वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे. पोर्टफोलिओमध्ये चांदीचा समावेश केल्यास अधिक चांगला परतावा मिळू शकतो. तर आता अंतिम सल्ला, बाजारातील अल्पकालीन चढउतार पाहून घाबरू नका. मोठी खरेदी एकाच वेळी न करता दर आणखीन थोडे खाली येण्याची वाट बघा. सोन्यासोबत चांदी आणि इतर पर्यायी गुंतवणुकीचा समतोल ठेवा. तर मित्रांनो, आजच्या या सखोल विश्लेषणानंतर हे स्पष्ट होते की सोन्या चांदीच्या बाजारात मोठे बदल झाले आहेत. उच्चांकी दरांनी गुंतवणूकदारांना आनंद दिला, पण त्यानंतर झालेली मोठी घसरण ही बाजारातील सामान्य प्रक्रिया आहे. तर मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.